आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला फक्त शेतीचा वाटतो, पण प्रत्यक्षात ती एक अत्यंत गुंतागुंतीची रासायनिक किमया आहे. हां, आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी. आपल्याकडे शाश्वत फार्मिंग फाउंडेशन आणि तज्ज्ञ श्री मंगेश भास्कर यांच्या DF1 म्हणजे डिझॉल्व्ड फर्टिलायझर 1 द्रावणाच्या काही नोट्स आहेत. म्हणजे ज्यातून आपण बघणार आहोत की खतांचा योग्य समतोल कसा राखायचा. हो, कारण फक्त शेतात खतांच्या गोण्या रिकाम्या केल्या आणि पाणी दिलं म्हणजे पीक वाढत नाही. हे विशिष्ट द्रावण पिकांच्या पोषणाचे हे अवघड कुळं कसं सोडवतं हे आपण आज उलगडणार आहोत. आणि आपण अनेकदा असाच विचार करतो की पिकाला जेवढं जास्त खत देऊ तेवढं ते जास्त वाढेल. पण प्रत्यक्षात पिकांचं पोषण ही एक नाजूक प्रक्रिया असते. हो ना, या नोट्स वाचताना मला सर्वात जास्त आश्चर्य या DF1 द्रावणाच्या फायद्यांबद्दल वाटलं. म्हणजे कोणत्या फायद्यांबद्दल? म्हणजे हे द्रावण मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये एकतर उपलब्ध करून देतोच, पण यात म्हटलंय की हे फुलगळ थांबवून फुलांचं प्रमाणही वाढवतं. हो, ते PGR बॅलन्सिंगमुळे शक्य होतं. हो, तेच. पण हे PGR नक्की काय आहे आणि हे द्रावण काम कसं करतं? सोप्या भाषेत सांगायचं तर PGR म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. थोडक्यात वनस्पतींमधली संप्रेरके किंवा हॉर्मोन्स. अच्छा, म्हणजे वनस्पतींची हॉर्मोन्स. अगदी. त्यांचा समतोल राखल्यामुळे झाडाची आवाजी वाढ न होता ती ऊर्जा फुले आणि फळे लागण्याकडे वळवली जाते. पण या द्रावणाची खरी जादू त्याच्या कार्यपद्धतीत आहे. म्हणजे ते कसं? हे द्रावण सर्व अन्नद्रव्यांना चिलेटेड स्वरूपात आणतं. एक मिनिट. चिलेटेड म्हणजे नक्की काय? चिलेटेड म्हणजे आपण असं समजूया की या द्रावणामुळे त्या अन्नद्रव्यांच्या भोवती एक प्रकारचं संरक्षक कवच तयार होतं. ओहो, म्हणजे ते कवच त्यांना सुरक्षित ठेवतं. बरोबर. आपल्याकडे बऱ्याचदा चुनखडीयुक्त किंवा क्षारयुक्त जमीन असते. तिथे जर आपण साधं रासायनिक खत टाकलं, ते मातीत घट्ट अडकून बसतं. अगदी बरोबर, तिथेच पडून राहतं आणि मुळांना घेता येत नाही. पण या चिलेटेड संरक्षक कवचामुळे अन्नद्रव्य मातीत अडकत नाहीत आणि पिकाला जेव्हा गरज असते तेव्हा ती सहज उपलब्ध होतात. हे खरंच खूप भारी आहे. पण या साहित्यात पुढे एक मुल्डरचा तक्ता दिलाय, मुल्डर्स चार्ट. तो बघून तर मी अक्षरशः थक्क झालो. हो, तो चार्ट खूपच रंजक आहे. थांबा. म्हणजे या तक्त्यानुसार जर आपण पिकाला फॉस्फरस जास्त प्रमाणात दिलं, तर त्याला लोह म्हणजे आयर्न, झिंक आणि मॅंगनीज कमी पडू लागतं. हां, म्हणजे आपण जास्त खत देऊन पिकाचा फायदा करण्याऐवजी त्याला अक्षरशः उपाशी मारतोय. हे तर पूर्णपणे उलट आहे. अगदी हेच. शेती म्हणजे काही बुफे नाही की सगळं ताटात वाढलं आणि पिकाने हवं ते खाल्लं. खरंय. वनस्पतींमध्ये खतांचा हा विरोध, ज्याला आपण अँटॅगोनिझम म्हणतो, आणि समन्वय म्हणजे सिनर्जिझम सतत चालू असतो. एका घटकाचा अतिरेक दुसऱ्याचा रस्ता अडवतो आणि इथेच लिबिकचा नियम लागू होतो. लिबिकचा नियम तो काय सांगतो? एक लाकडी पिंप किंवा बॅरल डोळ्यासमोर आणा, ज्याच्या कडा वेगवेगळ्या उंचीच्या लाकडी पट्ट्यांनी बनल्या आहेत. त्या पिंपामध्ये पाणी कुठपर्यंत राहील? साहजिक आहे, जी पट्टी सर्वात कमी उंचीची आहे तिथपर्यंतच राहील ना. अगदी बरोबर. पिकांचंही तसंच आहे. एखादं अन्नद्रव्य कितीही जास्त प्रमाणात दिलं तरी जे अन्नद्रव्य सर्वात कमी प्रमाणात उपलब्ध आहे तिथवरच पिकाची वाढ मर्यादित राहते. अच्छा, म्हणजे हा तो लिबिकचा नियम. हो, आणि DF1 द्रावण नेमका हाच समतोल राखतं आणि पिकांची होणारी ही छुपी उपासमार टाळतं. आता मला यामागचं विज्ञान आणि ती रासायनिक साखळी समजायला लागलीय. पण हे प्रत्यक्षात कसं बनवतात याची जी कृती दिलीये ती पाहून मला घामच फुटला. खूप मोठी आहे ना? हो, म्हणजे 175 लिटर पाणी, त्यात 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 4 किलो युरिया, 3 किलो फेरस सल्फेट, 3 किलो झिंक सल्फेट, 2 किलो मॅंगनीज सल्फेट आणि 250 ग्रॅम कॉपर सल्फेट. आणि सोबत 200 ग्रॅम फुलविक ॲसिड सुद्धा. हो, तेच. तब्बल 8 वेगवेगळ्या घटकांचं हे 200 लिटरचं मोजमाप. हे एखाद्या रसायनशास्त्राच्या प्रयोगासारखं वाटतंय. हे मोजमाप इतकं अचूक आणि विशिष्ट का दिलंय? कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे समतोल सगळ्यात महत्वाचा आहे. यातलं जे फुलविक ॲसिड आहे ते एक प्रकारचं सिक्रेट वेपन आहे. अच्छा, ते कसं काय? तेच या सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवण्याचं आणि मुळांपर्यंत वेगाने पोहोचवण्याचं काम करतं. आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून विरघळल्यावर लगेच वापरायचं असतं. बरं. आणि हे पिकाच्या कोणत्या अवस्थेत वापरायचं असतं? हे द्रावण पिकाच्या प्रत्येक अवस्थेत उपयोगी आहे. सुरुवातीची वाढ, फुले येण्याची अवस्था, फळधारणा ते अगदी फळांची फुगवण आणि पक्वता.
ओके, म्हणजे पूर्ण सायकलमध्ये. हो, पण याचा वापर अत्यंत काटेकोर असावा लागतो. जमिनीतून द्यायचा असेल तर प्रति एकर 10 ते 20 लिटर. आणि फवारणी करायची असेल तर? तर 1 लिटर पाण्यात फक्त 2 ते 5 मिली. हे प्रमाण इतकं अचूक असणं गरजेचं आहे, जेणेकरून तो आपण मगाशी बोललो तो नाजूक समतोल बिघडणार नाही. आजच्या या चर्चेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की पिकांचं पोषण हे काही साधं बेरीज वजाबाकीचं गणित नाहीये. नक्कीच नाही. ती एक अत्यंत गुंतागुंतीची आणि एकमेकांवर अवलंबून असलेली रासायनिक साखळी आहे. बरोबर. आपण पिकांना नुसतं खत घालत नसून एका संपूर्ण मातीच्या परिसंस्थेला संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी खरं आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट, कोणती? जर पिकांमध्ये एका अन्नद्रव्याच्या अतिरेकामुळे दुसऱ्याची उपासमार होत असेल, तर वर्षानुवर्ष शेतामध्ये आपण जी असंतुलित आणि अतिरिक्त खते वापरत आलो आहोत, त्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीव आणि संपूर्ण मातीच्या परिसंस्थेवर असे कोणते अदृश्य परिणाम होत असतील, ज्याकडे अद्याप आपलं लक्षच गेलेलं नाही. हा खरोखरच एका मोठ्या संशोधनाचा विषय असू शकतो.